Hello everyone, welcome back. Myself Vaishnavi Shetty. I am a drawing teacher in a Nagesh Karajagi Orchid School. मुलांनो, आपण मागच्या पिरियडला आदिवासी लोकांचं चित्र कसं काढायचं हे बघितलं होतं. आठवते सगळ्यांना? मुलांनो, देवाने आपल्याला घडवताना इतर पशुपक्ष्यापेक्षा आपल्याला माणसाला जास्त बुद्धिमान बनवलेलं आहे. बरोबर आहे ना? आणि असं बुद्धिमान बनवल्यामुळं हा माणूस प्रत्येक विषयामध्ये हुशार होत गेला. प्रत्येक विषय त्याला चांगल्या पद्धतीने समजू लागला. आणि आपलं जे माणसाचं थकलेलं मन आहे त्याला आनंदी करण्यासाठी तो चित्र काढू लागला. एवढं या चित्रकलेचं महत्त्व आहे. मग आपण काहीतरी नाविन्यपूर्ण चित्र काढलेलं आहे ह्याचा आनंद तो घेऊ लागला. मग हाच आनंद आज आपल्याला सुद्धा चित्रातनं घ्यायचा आहे. जे आज आपण शिकणार आहोत त्या चित्रातनं आपल्याला सुद्धा असाच आनंद मुलांनो घ्यायचा आहे. आपल्याला आठवतंय की आपण मागच्या तासाला आदिवासी लोकांचं जे वारली पेंटिंग आहे हे आपण शिकलेलो होतो. मुलांना या चित्रामध्ये भौमितिक आकार वापरून ह्या चित्राचं कसं रेखाटन केलं होतं हे आपण शिकलो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही घरी ते चित्र काढा आणि त्याची प्रॅक्टिस करा. मुलांना सगळ्यांनी तुम्ही काढलं असेल असं मला खात्री आहे. काढलं आहे ना? ठीक आहे. मग आज आपण आता जे नवीन चित्र घेणार आहोत त्या आदिवासी चित्रामध्ये काय होतं बघा, 3D चित्राचा म्हणजे त्रिमित चित्राचा अभाव होता. म्हणजे ते त्रिमित चित्र नव्हतं. आता त्रिमित चित्र 3D म्हणजे काय मुलांनो? बघा, जसं आपण दिसतोय आता मी जशी दिसतेय त्याला काय म्हणायचं? 3D चित्र. मग ज्या चित्रामध्ये लांबी, रुंदी, खोली, डेप्थ, खोली आपण म्हणतो ना, खोली जी असते डेप्थ त्या चित्रामध्ये ते जे आपल्याला दिसतं त्याला आपण म्हणतो त्रिमित चित्र. तर याच पद्धतीने आपल्याला आज एक मानवाकृती म्हणजे ह्युमन फिगर, मेमरी ड्रॉइंग जे आपण म्हणतो त्याला, ती आज आपल्याला काढायची आहे. आपण आज एक मुलगी काढणार आहोत, गर्ल ज्याला आपण म्हणतो गर्ल. आपण आज कसं काढायचं आहे, भौमितिक आकार कसे वापरायचे आहेत हे आज आपल्याला शिकायचं आहे. सुरुवातीला मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे. हां, सगळ्यांचं लक्ष फळ्याकडे असू द्या. मुलांनो, आता ही तुम्हाला इथे मुलगी दिसते. आता मी काय करणार आहे बघा, या चित्राच्या हे जे चित्र आहे तिच्या डोक्यापासून पायापर्यंत मी एक सरळ रेष काढणार आहे. आणि नंतर काय होतं ते आपण बघूया. बघा, आता आपण हे चित्रामध्ये डोक्यापासून खाली पायापर्यंत जी सरळ रेष काढली आहे त्याच्यात आपल्याला काय दिसते बघा. ह्या सरळ रेषेमुळे काय झालं, या चित्रामधले दोन्ही जे आजूबाजूला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जे अवयव दिसत आहेत आपल्याला शरीराचे त्याचे काय झाले आहेत, समान दोन भाग झालेले आहेत. बघा, आता बघा, या साईडला एक कान दिसतो, या साईडला एक कान दिसतो, इथे एक डोळा आहे, इथे एक डोळा आहे. तो डोळा वर खाली झाला आहे का? नाही. बघा, त्याची मानेचे दोन बरोबर समान भाग दिसत आहेत. त्यानंतर खांद्याचा भाग बघा कसा दोन पार्ट झालेले आहेत. दोन हात बघा कसे त्याचे दिसत आहेत, एकसारखे समान प्रमाणबद्ध असे आपल्याला इथे चित्रामध्ये दिसत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा खालचा जो भाग आहे शरीराचा तो सुद्धा बघा कसे दोन वेगळे एकसारखे समान भाग दिसत आहेत आपल्याला. पाय सुद्धा बघा. पण आपलं काय होतं मुलांनो, जेव्हा आपण पेपरवर चित्र काढायला लागतो तेव्हा आपलं गोंधळ होतो आणि आपण गडबडतो की आपल्याला कळत नाही व्यक्तिचित्र कसं काढायचं. आपल्याला खूप टेन्शन येतं, आपल्याला चिडचिड होती. आणि मग काय होत असतं, हे काढत असताना काय होतं, एकतर आपला डोळा वर जातो, नाहीतर नाक वाकडं जातं, कान वर जातो, खालीवर होतो, हात लहान मोठा होतो. आणि हे सगळं काढत असताना काय होतं मग मुलांनो, मग तुमची चिडचिड होते. मग नंतर घरचे तुम्हाला आईवडील वगैरे कोणी बोलले की राग येतो, नाही तू बरोबर काढलं नाही, तुझं ह्याच्या चित्रामध्ये खूप चुका आहेत रे बाळा, असं म्हणलं की तुम्हाला खूप राग येतो. पण असं यापुढे होणार नाही, कारण आपण
स्टेप बाय स्टेप आज कसं हे भौमितिक आकारातून चित्र काढायचं आहे हे आज आपण शिकणार आहोत. त्यामुळं तुमचे नक्कीच तुमचे पॅरेंट्स तुमचं कौतुक करतील ही मला खात्री आहे. तर मग चला आपण शिकूया की कशा भौमितिक आकारातून आपल्याला आज मानवाकृती गल काढायची आहे. आलं लक्षात मुलांनो? मुलांना हे चित्र आपण काढत असताना आता मी फळ्यावरती काही भौमितिक आकार स्टेप बाय स्टेप काढत आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जो ड्रॉइंग बुक असेल, पेपर काय जो असेल ड्रॉइंग पेपर तो घ्या, पट्टी घ्या, पेन्सिल रबर घ्या आणि मी जशी स्टेप बाय स्टेप चित्र काढत आहे तसं तुम्ही सुद्धा घरी बसून चित्र काढण्याचा प्रयत्न करणार आहात ना? तर मग चला तयारीत आहात तुम्ही सगळेजण? चला घ्या सगळ्यांनी पेपर वगैरे सगळं. झालं घेऊ? ठीक आहे. आता मी जसं जसं काढत आहे तसंच तुम्हाला काढायचं. आता जी आपण व्यक्ती काढणार आहोत ही साधारण 15 सेंटीमीटर आपल्या कंपॉसमध्ये जी पट्टी असते प्लॅस्टिकची तेवढ्या उंचीची तरी आपल्याला ही व्यक्ती काढायची आहे, लहान काढायची नाही. त्याप्रमाणे बघा आपण कसं काढायचं आहे. सुरुवातीला आपल्याला एक सरळ रेषा मारून घ्यायची आहे. आपण या चित्रामध्ये बघितलं होतं सरळ रेष मारल्यामुळे काय फायदा झाला आपल्याला. तसंच आपल्याला ड्रॉइंग पेपरवर सरळ रेष मारून घ्यायची आहे. मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी तयार होत असताना पावडर वगैरे सगळं तयार होत असता, गंध लावता, पावडर लावता, सगळं करता. तुम्ही कधी पावडरचा डब्बा बघितलाय का रे मुलांनो? कसा असतो बघा. वरती पावडरचा जो असतो टोपण त्याचं चौकोनी आकार आणि खाली आयताकृती आकार. तर आपल्याला या पावडरच्या डब्यापासूनच त्या भौमितिक आकारापासून कसं व्यक्तिचित्र काढता येतं बघा. हे पावडरचं वरचं टोपण, त्यानंतर आपण एक आयत काढणार आहोत. ही मधली रेष का काढली आहे? कारण आपण जो आयत काढणार आहोत तो एकसारखा येण्यासाठी. आपण इथं जरी पट्टी वापरून काढलं तरी तुम्हाला ते व्यवस्थित येईल. बघा आता जसा पावडरचा डब्बा आहे तसं दिसतंय ना आपल्याला. हां, तर यानंतर आपल्याला ही आहे आपली पहिली स्टेप की आपल्याला वरती छोटा आयत आणि खाली एक मोठा आयत या पद्धतीने काढायचा आहे. त्यानंतर आपला जो चेहरा आहे गोल तो आपल्याला इथे काढायचा आहे. आता मुलांना तुम्हाला गोल काढायला अवघड पडतो, लगेच हात वळत नाही गोलाकार. त्यासाठी काय करायचं? ABCD येतं आपल्या सगळ्यांना. सी काढायचं, सी फॉर कॅटचं सी काढायचा आणि दुसऱ्या बाजूनी परत उलटा सी काढायचा. झाला तयार गोलाकार चेहऱ्याचा. अशा पद्धतीने आपण गोल काढून घेऊ शकतो. ठीक आहे. वर्तुळ, मानेचा आकार आणि खालच्या शरीराचा भाग हे झालं सेकंड स्टेप. आता आपल्याला आपला जो या व्यक्तीमध्ये दाखवलेला आहे या कमरेचा भाग आपल्याला आधी काढायचा आहे. तो बघा कसा काढायचा. आधी साधारण आपण काही अंतरावरती एक आडवी रेष चौकोन करून घेऊ आणि मी ह्या तिरक्या लाईन काढूया. ओके. मग नंतर परत साधारण या अंतरापर्यंत तिरकी लाईन, मग हे आपल्याला जोडायचं आहे. बघा कशी व्यक्ती तयार होत चाललेली आहे. आपल्याला मध्यभागी रेष काढल्यामुळं, हा आयत काढल्यामुळं, हा सर्कल काढल्यामुळं आपल्या चित्रामध्ये प्रमाणबद्धता कशा पद्धतीने आलेली आहे बघा. सेकंड ही स्टेप सगळ्यांना लक्षात आली. ह्याच्यानंतर बघा आता हे
हे हात आपण खांदे काढत असतो तेव्हा आपण बघायचं पट्टीने की हे सरळ आलं आहे का, वर खाली झालं आहे का. हे जर आपण बघितलं तर आपला हात वर खाली होणार नाही. या पद्धतीने काढल्यानंतर पुढची स्टेप काय आहे बघा. आता आपल्याला पाय काढायचे आहेत. आपल्याला इथे खाली जी रेष दिसत आहे त्याचा सुद्धा उपयोग आपण करू शकतो. या पद्धतीने काढू शकतो बघा. आता आपण सॉक्स काढतोय त्यामुळे आपली ती सुद्धा लाईन एकसारखी दिसली पाहिजे. आलं लक्षात कसं काढलेलं आहे. आता ही आपण आयतची खालची जी लाईन काढली त्यामुळे आपल्याला एकसारखेपणा आलेला आहे, प्रमाणात चित्र आलेलं आहे. आलं लक्षात मुलांनो कसं काढायचं. त्यानंतर आपल्याला काढायचे आहेत त्या मुलीचे हात. आता हे बघा, हे हात पण काढत असताना आपल्याला या सरळ ह्याच्यात आहे का बघायचं आहे. हात वर खाली आहे का जास्त नाही. पट्टीने आपल्याला लक्षात येतं की आपलं कुठं चुकतंय. आलं लक्षात. किती सोप्या पद्धतीने आपण चित्र काढू शकतो बघा. हां, आता सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो चेहरा कसा काढायचा. हा तुम्हाला खूप मोठा प्रश्न असतो. आपलं तिथे चुकतं की नाक डोळे वर खाली होतात. आपल्याला ते व्यवस्थित काढायचे आहेत. त्यासाठी बघा तुम्हाला इथे एक सेपरेट वर्तुळ काढते चेहऱ्याचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा दाखवते की कसं काढायचं. यामध्ये आपण एक मध्यभागी रेष मारणार आहोत जसं आपण इथे काढले तसं. आता ह्याच्यामध्ये 2 रेषा मारायच्या असतात आपल्याला. आता या 2 रेषा का मारल्यात ते आता सांगते. आता जो वरचा भाग आहे तो आपल्या केसांचा भाग आहे. आता हा आपण जो गोल काढला त्याच्यावरती थोडेसे केस येतील. हां, त्यामुळे आपण बघा कसं करणार आहोत. आणि हे जो डिस्टन्स दिसतोय वरची रेष आणि खालची रेष तिथे आपलं काय येणार कान. ओके. त्यानंतर आता ही जी वरची रेष काढली होती आपण इथे आपले आयब्रोज. च्या खाली डोळा. ओके, लक्षात आलं. आणि मग ही जी खाली रेष काढली होती आपण त्याला आपण या ठिकाणी नाक काढू शकतो असं. हा डिस्टन्स किती हवा डोळ्यापासून नाकाचा डिस्टन्स किती हवा आपण ही जी रेष काढली त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं. मग खाली आपण त्याचा चेहरा जो आहे तोंड आहे ते आपण दाखवू. बघा आपण जी मध्यभागी रेष मारली त्यामुळे आपलं किती प्रमाणात चित्र आलं. मग नंतर तिला इयरिंग्स काढूयात आपण. बो केसाचा आणि नंतर हे खाली तिचे केस. बघा किती सोप्या पद्धतीने आपल्याला चित्र हे काढता येतं. आलं लक्षात कसं काढायचं आहे. हां, तसंच आपल्याला इथे काढायचं आहे. मध्ये रेष मारलेली तशीच याच पद्धतीने आपण इथे काढणार आहोत. बघा तुम्हाला मुद्दामून चेहऱ्याचा जो भाग आहे तो मुद्दाम एक वेगळा सेपरेट दाखवलेला आहे.
ह्या आडव्या रेषा काढल्यामुळे काय होतं, एकाच लाईनीमध्ये तिचे आयब्रोज, तिचे डोळे एकसारखेच येतात. आलं लक्षात कसं काढलं आपण. मग आपण त्याला ॲडिशन जे काय हवं आहे आपण ते त्याला आपण तसा करू शकतो. गळा काढूयात, कॉलर काढूयात गळ्याची, ड्रेसची. त्या ड्रेसवर तुम्हाला काही डिझाईन करायचं असेल तर डिझाईन करू शकतो आपण. हवं तर ह्याच्यावरती आपण फुलं काढू शकतो. जसं हवं तसं आपण करू शकतो. आता सगळेजण मी जसं दाखवलं तसं स्टेप बाय स्टेप तुम्ही काढत होता. आता आपण परत एकदा एक उजळणी करूयात की कसं आपल्याला परत चित्र काढायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे व्यक्ती कशी काढायची मुलगी हे आता लक्षात आलं. आता परत एकदा आपण उजळणी करूयात कसं काढायचं आहे. सगळ्यांचं लक्ष फळ्याकडेच. हे बघा, आठवते सगळ्यांना आपण सुरुवातीला पहिली स्टेप आपली काय होती, पावडरचा डब्बा. आधी सर्वात महत्त्वाचं पट्टीनी सरळ रेष मारलेली होती. त्यानंतर आपण काय केलं, वरचं तोंड आणि खाली पावडरचा डब्बा तयार केला. त्यानंतर वरती असा गोल काढून काय केलं, चेहरा काढला. त्यानंतर तिसरी स्टेप बघा, आपण हे शरीराचा जो वरचा कमरेचा भाग आहे तो काढला. त्यानंतर ड्रेसचा जो स्कर्टचा भाग आहे तो सुद्धा काढला. आलं लक्षात कशा पद्धतीने काढलं. मग तिचे खांदे दाखवले, ही थर्ड स्टेप. मग नंतर हात आणि पाय. आणि आपण जे सुरुवातीला दाखवलं होतं चेहरा कसा काढायचा त्याच्यामध्ये बघा आपण सर्कल काढून मध्यभागी सरळ रेष आणि 2 आडव्या रेषा काढल्या. त्याच पद्धतीने इथे सुद्धा तुम्हाला दिसत आहे. आणि मग हे फायनल झाल्यानंतर हे चित्र चेहरा असा दिसेल. हे जर तुम्ही बेसिक जे आपले जे आहेत भौमितिक आकार, जॉमेट्रिकल शेप्स आणि जे स्टेप बाय स्टेप काढलेलं आहे 6 स्टेप जर तुम्ही प्रत्येक चित्रामध्ये वापरलं तर तुम्हाला सहज हे चित्र काढायला अवघड होणार नाही, सहज होणार, हे सोपं होणार. आलं लक्षात मुलांनो कसं काढलं, आवडलं तुम्हाला कसं काढलं. आता आपण थोडंसं मुलगी काढली, आता मुलगा कसा काढायचा थोडंसं आपण बघूयात. या स्टेप वापरायच्या आहेत. फक्त काय बदल झाला हे तुम्हाला लक्षात येईल. परत त्याच पद्धतीने आपण सरळ रेष मारणार आहोत. परत जी पहिली स्टेप आहे हीच काढतोय आपण. आता परत वर्तुळ. ओके, जे आपण मुलगी काढत असताना, गर्ल काढताना ज्या स्टेप्स काढलेल्या आहेत त्या स्टेप्स आपल्याला वापरायच्या आहेत. कमरेचा भाग. आता इथे काढताना फक्त एक बदल काय होईल की ह्या मुलीने स्कर्ट घातलेला आहे आणि मुलांचं पॅन्ट असते तर आपण पॅन्ट काढणार आहोत. मध्यभागापर्यंत आडवी रेष घेतल्यावरती इथे छोटासा ट्रायंगल काढायचा आपल्याला. आलं लक्षात कसं कसं आपण काढत गेलेलो आहोत. बदल काय झाला बघा, इथे स्कर्ट आहे आणि इथं फक्त पॅन्ट आहे. त्यामुळं आणि काय होणार त्याच्यात बदल, केसाची हेअरस्टाईल बदलणार. त्यामुळं गर्ल आणि बॉय मधला फरक तुम्हाला कसा काढायचा आहे हे समजण्यासाठी हे तुम्हाला सांगत आहे.
हे झाल्यानंतर त्याच्या बाह्या काढूयात आपण. हात, त्याच पद्धतीने सगळं येणार. मग पाय, आलं लक्षात. मग नंतर आता आपल्याला चेहऱ्याचा जो भाग आहे तो कसा करायचा आहे बघा. आपण जसं इथं केलं हे जे पार्ट बनवले तसंच आपल्याला काढायचे इथे सुद्धा. ओके. आता फक्त केसांची हेअरस्टाईल आपल्याला बदलायची आहे. कान, या पद्धतीने आपण त्या केसाची हेअरस्टाईल बदलून तो मुलगा आहे आपल्याला असं लक्षात येतं. या पद्धतीने आपण काढू शकतो. आला फरक तुम्हाला काय आहे लक्षात. या पद्धतीने आपण गर्ल आणि बॉय कसं काढायचं आज शिकलो. पण आता एक अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यासारखं आहे की आपण जेव्हा हे चित्र काढत आहोत तेव्हा जर आपल्याला ड्रेसिंगमध्ये काही बदल करायचा आहे, हां, तर आता ही फ्रॉक घातलेली आहे, आपल्याला असं स्कर्ट काढायचं आहे, तर आपण या पद्धतीने ह्याला ॲडिशन करू शकतो. बघा, हे पाय स्कर्ट काढल्यामुळं काय होणार, मोठा स्कर्ट आहे तिचा, त्यामध्ये पाय दिसणार का नाही. या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये ॲडिशन करू शकतो. आलं लक्षात कशा पद्धतीने आपण आता बघा फक्त ड्रेसिंगमध्ये बदल त्याच चित्रामध्ये आपण करता येतं आपल्याला. किंवा हिनी जर असा पॅन्ट काढली आहे, टी शर्ट आणि पॅन्ट घातली, असंही या मुलीला आपण दाखवू शकतो. किंवा ह्याच्या खालीच पायजमा घातला म्हणजे सलवार कुर्ता घालतो तसं सुद्धा आपण आपल्याला ह्याला दाखवू शकतो. मग इथेच तिचा दुपट्टा येईल, या बाजूला फक्त अर्ध गोल काढलं की तिने ओढणी घातलेला ड्रेस आहे असं आपल्याला दिसतं. आलं लक्षात कसं कसं काढायचं आहे. आता आपण हे आता सगळं शिकलो आहोत कसं काढायचं. आता तुम्हाला घरी हे चित्र असं काढून बघायचं आहे, कारण काय आहे, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते चित्र छान काढता येईल. त्यामुळे म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन अ परफेक्ट. तर तुम्ही जेवढा सराव या चित्रांचा कराल, जेवढं समजून घ्याल, जेवढे भौमितिक आकार वापराल, त्याप्रमाणे आपल्याला चित्र काढता येतं. तर नक्की तुम्ही ह्याची घरी प्रॅक्टिस करणार ना. आता तुमचे आई वडील म्हणतील का, तुझं आता नाक लहान आलं, तोंड मोठं आलं, हात वर खाली झालाय, असं होणार का नाही. तर आता तुम्हाला कॉन्फिडन्स आला आहे ना की तुम्ही चित्र करू शकता. तर नक्की तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची आहे. ओके, धन्यवाद.